शंघायच्या मधल्या तिथल्या एका इंडस्ट्रीयल एरियामध्ये जिथे लेबलिंग फॅक्टरी आहे, त्या फॅक्टरीमध्ये आम्ही काम केलं ॲज अ लेबर म्हणून. मी तर कधी घरातली शिलाई मशीनला कधी हात लावलेला नव्हता. मिस्टरांचं तर ते तर सिव्हिल इंजिनियर आहेत, तरी पण ते मशीनवर बसले. कारण का आता डोक्यामध्ये होतं की हे काम घेऊनच जायचं आहे आपल्याला. मग तिथे काम केलं. जो शिकवणारा होता आम्हाला तो चायनीज होता. लँग्वेज प्रॉब्लेम होता, त्याला इंग्लिश येत नव्हतं, आम्हाला चायनीज येत नव्हतं. तरी पण असं म्हणतात ना की हातखुणांच्या किंवा हातवाऱ्यांच्या हावभावानुसार ही एक साईन लँग्वेज आपण म्हणतो त्याला, या साईन लँग्वेजद्वारे त्यांनी मला शिकवलं मशीन कशी हँडल करायची. कारण मशीन जरी शिलाई मशीन असली तरी तिचं मेकिंग वेगळं होतं, कारण ती स्पेशली फॉर ग्लोव्ज होती. तिच्या बऱ्याचशा गोष्टी होत्या, धागा लावणं हे वरतूनच होतं. त्याच्यानंतर त्याचं ऑइलिंग कसं करायचं, निडल जर निघाली तर कुठून तिला काढायची. कारण का तर मशीनची तर पूर्ण माहिती पाहिजे आपल्याला, कारण हे मशीन तर आपल्याकडे नाही आहे. आपल्याला जर मशीन घेऊन जायचं असेल तर आपण म्हणतो की टेक्निकल ज्ञान, तांत्रिक ज्ञान आपल्याला आलं पाहिजे. तर ती माहिती घेतली आणि आम्ही ग्लोव्ज शिवायला शिकलो. असा जवळपास 1.5 महिना आम्ही चायनामध्ये होतो. आणि मग येताना आम्ही ते 2 मशीनचे हेड 2 बॅगमध्ये टाकून आमचा प्रवास हा आपला भारतातल्या, महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातल्या हिंगणगावकडे झाला. आणि अशा पद्धतीने हे पयोजचं 2 मशीनवरचं काम आम्ही सुरू केलं. 2 मशीन घेऊन येताना ग्रीन चॅनलमध्ये अडकलो, तिथे रिक्वेस्ट केली. असे सगळे वेगवेगळे प्रसंग आमच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा आले की जे आम्हाला काहीही माहिती नव्हतं. कारण उद्योजकीय प्रवासामध्ये आम्ही फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर्स आहोत. ह्या सगळ्या माहिती आम्हालाही नव्हत्या. पण एक आपल्या गावासाठी, आपल्या भागासाठी काहीतरी करायचं ह्या उद्देशाने आम्ही ते घेऊन आलो. 2 मशीन गावामध्ये आणल्या. गावामध्ये जुनी एक स्पिनिंग मिलचं स्ट्रक्चर होतं, ते आम्हाला मिळालं. कारण का तर आपल्याला काम करायचं तर इन्फ्रास्ट्रक्चर हवं. आणि ह्या 2 मशीन तिथे लावल्या. 2 मशीन लावल्या आणि सांगितलं की आपल्याला आता ट्रेनिंग सुरू करायचं आहे. मग जे काही ओळखीच्या परिचयातल्या सगळ्या ज्या महिला होत्या त्यांना सांगितलं की आम्ही असं हँडग्लोव्ज मॅन्युफॅक्चरिंगची कंपनी सुरू करणार आहोत आणि त्याचं प्रशिक्षण सुरू करणार आहे. तर ज्यांना कोणाला हे प्रशिक्षण करायचं आहे तर भविष्यात आपण त्यांना काम देणार आहोत, तर त्यांनी हे प्रशिक्षण घ्यायला यावं. तर बरेच जण म्हटल्या की आम्ही ऑलरेडी शिलाई मशीन चालवतो आहे तर आम्हाला लगेच येईल. म्हटलं काही हरकत नाही, पण हे आपला प्रोडक्ट वेगळा असल्यामुळे तुम्हाला त्याचं प्रशिक्षण घ्यावं लागेल. तर म्हणे ठीक आहे, येतो आम्ही. दुसरं की बऱ्याच जणांना सांगितलं तर असं कळलं की आम्ही शेतीत कामाला जातो, मग आमचा रोजंदार रोजचे 150-200 रुपये जे काय आम्हाला मिळतात ते बुडतात, मग तुमच्या ट्रेनिंगला आम्ही का यावं. मग म्हटलं की हे आपल्याला जर काम करायचं असेल तर आपल्याला प्रशिक्षणासाठी आपल्याला ह्यांना येण्या जाण्याचा खर्च द्यावा लागेल. म्हणून पहिल्यांदा आम्ही पेड ट्रेनिंग सुरू केलं. पेड ट्रेनिंग म्हणजे 2 तासासाठी या, येण्या जाण्याचा खर्च घ्या, 50 रुपये घ्या आणि तुम्ही हे ट्रेनिंग पूर्ण करा. आणि असं जेव्हा कळलं तेव्हा खूप गर्दी झाली महिलांची. कारण का तर 2 तासाच्या ट्रेनिंगला हे आपल्याला येण्या जाण्याचा खर्च पण देतात आणि प्लस त्याच्याबरोबर ऑनरियम पण देतात. असं म्हटल्यानंतर महिलांची गर्दी झाली आणि 100-150 महिलांनी ट्रेनिंग केलं. म्हटल्यावर आम्हाला पण उत्साह आमचा वाढला की आपण हे काम आता करू शकतो. मग आम्ही पुन्हा आमच्या मित्राच्या सहकार्याने पुन्हा 10 मशीन्स मागवल्या. कारण का तर ते 2-2 तासाच्या ट्रेनिंगनंतर एखाद्या महिलेला जर काम करायचं असेल तर ते मशीन कमी पडत होते. म्हणून मग 10 मशीनचा सेट म्हणजे 12 मशीनचा सेटअप केला. जिला काम यायला लागलं तिला म्हटलं की तू अजून जास्त वेळ काम कर की जेणेकरून आपल्याला एखादं प्रोडक्टचं सॅम्पल बनवता येईल. आणि अशा पद्धतीने ते 12 मशीनवर आम्ही काम करायला सुरुवात केली. आणि मग आम्ही त्या मित्राला सांगितलं ज्यांनी आम्हाला प्रश्न केला होता की तुम्ही करू शकता का. त्यांना म्हटलं की आता आम्ही ग्लोव्ज बनवू शकतो. ते म्हटले अरे वा, तुम्ही 12 मशीनवर ग्लोव्ज बनवू शकता, तर तुम्ही मला सॅम्पल पाठवा. पुढच्या महिन्यामध्ये मी जपानला जाणार आहे आणि तिथल्या काही लोकांना, तिथले जे बायर्स आहेत, ज्या कंपन्या आहेत, त्यांना हे तुमचे प्रोडक्ट्स मी सॅम्पल म्हणून तिथे घेऊन जाईल आणि त्यांना ते इंट्रोड्यूस करेल. आणि मग आम्हाला खूप उत्साह आला. आम्ही एक 100-150 ग्लोव्ज बनवले आणि ते सगळे मस्तपैकी पॅक करून आम्ही पाठवले. तेव्हा आम्हाला कळलं की एअरनी पाठवताना आपल्याला इनवॉइस तयार करावं लागतं किंवा त्याला कुठले कुठले बिलं जोडावे लागतात. हे सगळं माहिती नव्हतं, ते सगळं माहिती झालं. आणि अशा पद्धतीने जपानच्या बायर्सच्यापर्यंत आमचे सॅम्पल पोहोचले. तोपर्यंत खूप उत्साह आला की आता आपल्याला काम मिळणार आहे हँडग्लोव्जचं, जपानचं. मोठी ऑर्डर मिळणार आहे. पण असं काही झालं नाही. 8 दिवस वाट बघितली मी, 15 दिवस वाट बघितली त्या मित्राची की त्याच्यावर काहीतरी आम्हाला फीडबॅक येतील
किंवा आम्हाला असं म्हणतील की आता की एवढी मोठी ऑर्डर आहे आता तुम्हाला करायची आहे. पण तसं काही झालं नाही. झालं असं, एक आम्हाला मेल आला आणि त्या मेलमध्ये आमचे सगळे जे ग्लोव्ज होते ना, ते ग्लोव्जचे सगळे असे धागे निघालेले, त्याचे फोटोज आले, त्याच्यावर काही फीडबॅक्स आले आणि ते एका ठिकाणी डस्टबिनमध्ये टाकलेला त्याचा पण फोटो आला आमच्याकडे. आणि मग मात्र सगळ्यांनी गावामध्ये बोलायला सुरुवात केली. आम्हाला असं कुठलंही काम होऊ शकत नाही. गावातल्यांनी बाबांना बोलायला सुरुवात केली की बाबा तुमच्या मुलाला सुनेला समजून सांगा, असं कुठलेही काम इथे होऊ शकत नाही. हे काम करणं वेडेपणा आहे. चांगली नोकरी सोडून हे सगळं खूळ तुमच्या डोक्यात कसं काय घुसलं. अशा पद्धतीने सगळे नाराज झाले. पण आम्ही दोघांनी चर्चा केली तेव्हा असं आम्हाला वाटलं की आपलं काहीतरी चुकतंय. तर नक्की कुठे चुकतंय ते शोधायला सुरुवात केली. कारण आम्ही दोघंही ट्रेनिंग करून आलो, आम्ही ग्लोव्ज बनवायला शिकलो. पण तेव्हा तर काही प्रॉब्लेम नाही आला. मग आत्ता प्रॉब्लेम का आला? कारण ते जे काही फीडबॅक आले होते त्याच्यात लिहिलेलं होतं प्रॉपर नॉट स्टिच, डर्टी स्ट्रेंट्स ऑन ग्लोव्ज, म्हणजे सगळे डाग पडलेले ग्लोव्ज आहेत. त्याच्यानंतर असं त्याच्यात आलं की सायझेस आर नॉट गुड, म्हणजे जे काही असं म्हणतो या स्मॉल, मिडियम, लार्ज अशा काहीतरी त्याचे सायझेस असतात. कुठल्याही कपड्याचे असतील किंवा कुठल्याही प्रोडक्टचे असतील तर ते सायझेसनुसार त्याचे आकार नव्हतेच. तर म्हटलं की हे सगळे टेक्निकल मुद्दे आहेत आणि हे सगळे टेक्निकल मुद्दे तर हे आपण दुरुस्त करू शकतो का? तर करू शकतो. म्हणजे याचा अर्थ तांत्रिकदृष्ट्या ग्लोव्ज बनवायला मी शिकलेली नव्हती. मी फक्त ग्लोव्ज बनवायला शिकली होती. आणि मग तांत्रिक गोष्टी आपण दुरुस्त करू शकतो का? तर करू शकतो. म्हणजे कुठे चूक झाली आहे ही जर दुरुस्त केली तर आपण हे पुन्हा बनवू शकतो. मग तेव्हा कळलं की तांत्रिकदृष्ट्या जर आपल्याला ग्लोव्ज परत बनवायचे असतील तर आपल्याला एक्सपर्टची गरज आहे. मग आम्ही आपल्या शष्मिरा इन्स्टिट्यूट जी टेक्स्टाईलमधली आहे त्यांच्याकडनं, तिथल्या टेक्स्टाईल इंजिनियरकडनं काही टेक्निकल पर्सन हायर केले. आणि मग 4 जणं आमच्याकडे हिंगणगावमध्ये ते आले. आणि पुन्हा परत आम्ही मग तांत्रिकदृष्ट्या प्रोडक्ट्स बनवणं हे करायला पुन्हा आम्ही ट्रेनिंग दिलं त्या महिलांना, ज्यांनी कोणी ट्रेनिंग घेतलेले होते त्यांना. आणि तांत्रिकदृष्ट्या प्रोडक्ट्स बनवलं. त्यामध्ये आम्हाला असं कळलं की हे पांढरे शुभ्र होजियरीचे ग्लोव्ज आहेत, ह्याला हात लावलेला चालत नाही. म्हणजे तुम्ही जर हात लावले तर तुमचे फिंगरप्रिंट्स त्याला चालत नाही, कुठलीही डस्ट चालत नाही. आपल्या हाताला मेजरमेंट असतात ते तेव्हा कळलं. कारण का? तर त्याचे मेजरमेंट आम्ही कधी बघितलेलेच नव्हते. दुसरं की आपल्याकडे एक पद्धत आहे की कुठलीही गोष्ट आपण एखादी क्युरिओसिटीपोटी उचलून उघडून घालून बघतो. तर ते ज्यांनी कोणी घालून बघितले असतील क्युरिओसिटीपोटी तर त्यानुसार ते जे ग्लोव्ज आहेत त्यानुसार ते लांबले गेले, म्हणून त्याचे आकार बदलले. ते हे आकार न बदलता तांत्रिकदृष्ट्या कुठलेही डाग न पडता, म्हणजे आपण म्हणतो ना की आम्ही पाठवलं होतं जपानला आणि जपान हा गुणवत्तेसाठीचा सर्वात मोठा देश आहे, म्हणजे क्वालिटी कॉन्शियस देश आहे. क्वालिटी कॉन्शियस देशाला जर एखादं प्रोडक्ट पुरवायचं असेल तर त्यामध्ये काय काय गोष्टी क्वालिटीनुसार बघायला पाहिजे हे आम्ही बिलकुल बघितलेलं नव्हतं. आणि आत्ता मात्र टेक्निकल पर्सनकडनं बोलून पुन्हा परत तांत्रिकदृष्ट्या चांगले असलेले ग्लोव्ज आम्ही बनवले. आणि त्यामध्ये सगळ्यांना कळलं की आपण कुठल्या कुठल्या तांत्रिकदृष्ट्या चुका केलेल्या, ह्या चुका परत होता कामा नये. आणि पुन्हा परत आम्ही ग्लोव्ज बनवले जे जपानसारख्या देशाला पुरवतं, ते ज्या ज्या क्वालिटी नॉर्म्सनुसार आम्ही बनवले. आणि मग ते ग्लोव्ज पुन्हा परत आम्ही जपानमध्ये इंट्रोड्यूस केले, पुन्हा सॅम्पल पाठवले. हे सगळं करत असताना 5-6 महिने निघून गेले. आणि आता मात्र चमत्कार झाला. चमत्कार असा झाला की तिथे विचारलं भारतातून कुठल्या कंपनीमधून हे ग्लोव्ज आपल्यापर्यंत आलेत. कारण का? आपली भारतीय संस्कृती, आपली मनोवृत्ती आहे की आपण एखादी गोष्ट जर चांगली करायला दिली तर त्याच्यामध्ये आपण जीव जान ओतून देतो आणि जास्तीत जास्त चांगलं देण्याचा प्रयत्न करतो. तसंच त्या प्रोडक्ट्समध्ये जास्तीत जास्त क्वालिटीनुसार काम दिलं आणि ती जान तिथे त्याच्यामध्ये दिसली. आणि त्यांनी ते सांगितलं की आम्हाला ही कंपनी बघायची आहे. आणि जापनीज इंडस्ट्रीज चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि तिथली जायकाची टीम, म्हणजे जे काही बायर्स होते ज्यांनी नाही म्हणून सांगितलेलं, ते पुन्हा मी परत तसाच शब्द वापरते, भारतातल्या, महाराष्ट्रातल्या, सांगली जिल्ह्यातल्या हिंगणगावमध्ये ही 12 जणांची टीम येऊन पोहोचली. आणि विचारलं त्यांनी आम्हाला की कुठल्या उद्देशानुसार तुम्ही हे काम करायला सुरुवात केलं आहे. तर आम्ही म्हटलं की आमच्या गावातल्या लोकांना आम्हाला रोजगार उपलब्ध करायचा आहे, पण आम्हाला ओव्हरसीज मार्केट, कारण आम्हाला डॉलर कमवायचा आहे,
ओव्हरसीज मार्केटमध्ये आम्हाला हे काम पाठवायचं होतं. आणि जपानसारख्या गुणवत्ताधारक देशाला आम्हाला द्यायचं आहे की जेणेकरून आम्ही हे प्रोडक्ट आम्हाला इतर ठिकाणी जर आम्ही पाठवलं तर त्याची मागणी वाढेल. म्हणजे आम्हाला इतर ठिकाणावरनं हा प्रश्नच येणार नाही की क्वालिटी हा विषय, कोणत्याच निकषांवरनं आमचं दुसरं काम बाद होणार नाही. दुसरं की ह्या महिलांना हे काम देतोय तर आम्हाला त्यांना ते काम करताना त्यांच्यामध्ये स्वाभिमान यायला हवा की आम्ही एवढ्या चांगलं काम एवढ्या चांगल्या ठिकाणी पाठवतोय, त्यांचा आत्मविश्वास वाढावा. म्हणून म्हटलं की आम्ही हे काम करतोय ना. आमचा हा सगळा उद्देश बघून पूर्ण गावामध्ये सगळीकडे ते फिरले. बायर्स जे आलेले होते ते आमच्या सगळ्या महिलांशी बोलले की तुम्हाला हे काम करायला आवडेल का. तर त्यांना पण खूप आनंद झाला की जपानवरनं आपल्यासाठी इथपर्यंत हे लोक आले. आणि आम्हाला त्यावेळेला त्यांनी एक कंटेनर म्हणजे 25 लाखाची ऑर्डर 18,000 डझन पेअर्स, एक कंटेनरची ऑर्डर 12 मशीनचा फक्त सेटअप बघून ते देऊन गेले. आणि अशा पद्धतीने पयोतचं हिंगणगावमधलं पहिलं जे आम्ही म्हणतो काम करायची सुरुवात आमची मुहूर्तमेढ रोवली गेली 2010मध्ये. आणि मग 18,000 डझन पेअर्सची ऑर्डर जर पूर्ण करायला लागेल आपल्याला तर आपल्याला अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायला पाहिजे, अजून मशिनरी पाहिजे. आणि मग आम्ही पुन्हा आमच्या ओळखीतल्या लोकांकडनं पुन्हा परत 50 मशीनची ऑर्डर केली. टप्प्याटप्प्याने आपण मशीन आणू, टप्प्याटप्प्याने आपण सगळ्यांना प्रशिक्षण देत जाऊ. अशा पद्धतीने आम्ही त्या 50 मशीन मागवल्या आणि महिलांशी बोलायला सुरुवात केली. मग प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये बचत गट आहेत का, काही ज्या महिला आमच्याकडे काम करणाऱ्या होत्या, ज्या ट्रेनिंग करून गेलेल्या होत्या, त्यांना सांगितलं की तुमच्या कोणी मैत्रिणी अजून हे काम करायला तयार आहेत का. ह्या आजूबाजूच्या 20-25 गावांमधून पण आलेल्या होत्या महिला. मग त्यांना म्हटलं की तुमच्या गावामध्ये घरामध्ये जर मशीन दिली तर तुम्ही काम कराल का, तुम्ही ट्रेनिंग कराल का. तर त्यामुळे की आम्हाला आवडेल. आपल्या भागामध्ये आपल्याला माहिती आहे की गरज असतानासुद्धा फॅक्टरीमध्ये काम करून जाण्याची, एक महिलेनी जाऊन काम करण्याची अशी मानसिकता अजून नाही आहे. पण काम हवं आहे तर आपण हे घरात बसून देऊ शकतो का, म्हणजे वर्क फ्रॉम होम करू शकतो का. तर वर्क फ्रॉम होम करताना आम्ही 2-3 गोष्टींचा विचार केला. कारण डिझास्टरमध्ये काम केलेलं होतं. भविष्यामध्ये महिलेच्या आरोग्यपूरक किंवा ह्या सगळ्या प्रोडक्टमुळे तिच्या हेल्थ हायजीनमध्ये काही फरक पडेल का, घरामध्ये काही बदल होईल का, ह्या सगळ्या गोष्टींवर विचार केला. आणि मग त्यांना म्हटलं की नाही, म्हटलं आम्ही तुम्हाला मशीन देऊ पण 2-3 गोष्टी लागतील. तुमच्या घरामध्ये ज्या घरामध्ये धूर आणि धूळ नसेल त्या घरामध्ये आम्ही मशीन देऊ. तर मॅडम असं का. तर म्हटलं की प्रोडक्टला म्हटलं आपल्या हात लावलेला चालत नाही. तुमच्या घरात चूल असेल तर धूर होणार, धूर झाला तर प्रोडक्ट खराब होणार. दुसरं की हे प्रोडक्ट बनवताना ज्या महिलांनी अगोदर ट्रेनिंग घेतलेलं त्यांना माहिती होतं की फिंगरप्रिंट्स चालत नाही, आपले हात लावलेले चालत नाही. त्यामुळे ती जरी साधं वॉशरूमला गेली असेल किंवा मोबाईल उचलला असेल किंवा दुसरं काही काम करत असेल तर हँडवॉश करूनच पुन्हा परत प्रोडक्शनवर काम करणं. त्याच्यामुळे प्रोडक्टमुळे तिच्या आरोग्यामध्ये पण सुधारणा झालेली आहे, तिच्या राहणीमानात फरक पडला. कारण का तर तिच्याकडे 2 रुपये आले. त्या प्रोडक्टमुळे काय काय बदल होतील. एक तर तिच्या घरामध्ये बदल होतील, तिच्या आरोग्यामध्ये बदल होतील. तर हा बदल हवा आहे. म्हणून मग घरामध्ये क्रायटेरिया असा ठेवला की धूर आणि धूळ नको. तर मग धूर आणि धूळ नको तर मॅम मग आमच्याकडे चूल आहे, मग आम्हाला गॅसचं कनेक्शन्स करून द्या. मग तिथे कुठले दुकानदार आहेत का कवठेमंकाळमध्ये, कुठे गॅस मिळतो का, त्याच्याशी कनेक्शन्स करून दिले. त्यानंतर धूळ नको तर मग घरामध्ये आमच्याकडे खाली फरशी नाही आहे, मग म्हटलं सतरंजी टाकूया, चटई टाकूया. तर नको मॅडम म्हणे फरशी वगैरे लावली तर अजून चांगलं होईल. तर मग फरशीवाला कोणी आहे का विकणारा, त्याच्याशी कनेक्शन्स करून दिले. त्यांना सांगितलं की ह्या महिला असं कंपनीमध्ये काम करतात, ते एवढं यांना दर महिन्याला पगार मिळतो आहे, त्याच्यातून छोटासा EMI देऊन हे त्यांचं परतफेड करू शकतात. आणि अशा पद्धतीने त्यांचं कनेक्शन्स वेगवेगळ्या त्यांच्या जीवनावश्यक असणाऱ्या गोष्टींशी करून दिलं. आणि प्रामाणिकपणे त्यांनी त्यांचे हप्ते ते पूर्णपणे वेळेवर फेडले ते. मग गॅस आला घरात, गॅस आला मग आपोआप घरातली भांडी बदलली, कुकर आला. कारण का तर वेळेत काम पूर्ण करून द्यायचं आहे तर वेळेत स्वयंपाक आणि ह्या सगळ्या गोष्टी पण पूर्ण करायला हव्यात. फरशी आली तर आपोआप तिथलं धूळ गेली, त्यानुसार सगळा बदल घडला. त्याचबरोबर आई कमवायला लागली म्हणून मुलांच्या शाळेमध्ये त्यांना लागणाऱ्या गोष्टी मिळायला लागल्या. 18 ते 35 वयोगटातल्या महिलांनाच आपण काम देत होतो कारण ते वय आहे काम करण्याचं. पण 16-17 वर्षाची की ज्यांना तांत्रिक ट्रेनिंग घेतलं तर काही हरकत नाही आहे.
तर ते जे कोणी घरात बसलेले आहेत किंवा 35 वर्षाच्या पुढे आहेत, पण छोटं मोठं रिपेरिंगचं किंवा चेकिंगचं किंवा ग्लोथचं जे छोटं मोठं काम बसल्या बसल्या करू शकतात, अशाही महिला त्याच्यामध्ये जोडल्या गेल्या. जे कोणी दिव्यांग आहेत, जे इथपर्यंत फॅक्टरीपर्यंत पोहोचू शकत नाही पण घर बसल्या काम करू शकतात, असंही जोडले गेलेत. म्हणजे महिलांच्या बरोबर स्कूल ड्रॉपआउट स्टुडंट असतील ते पण त्याच्यात जोडले गेले आणि अशा पद्धतीने हा विस्तार पूर्ण झाला. आणि मग त्या 50 मशीनच्या अजून 50 असं करत 200 मशीन, कवठेमंकाळ तालुक्याबरोबर तासगाव तालुका, जत तालुक्यातले काही गावं, मिरजमधले ग्रामीणमधली काही गावं, असं करता करता ह्या जवळपास एक 25-30 गावांमध्ये मशीन स्प्रेड आऊट झाल्या. म्हणजे सगळ्या घरांमध्ये दिल्या. ज्या महिलांनी पहिलं ट्रेनिंग घेतलेलं त्या सुपरवायझर म्हणून काम करायला लागल्या, ट्रेनर म्हणून काम करायला लागल्या. छोटं मोठं आपण नुसतं फक्त ट्रेनिंग देत नाही आहे ग्लोथ शिवायचं, त्याचबरोबर ते मशीन रिपेरिंग करण्याचं पण त्यांना प्रशिक्षण देतो की जेणेकरून टेक्निकल पर्सन तिथपर्यंत पोहोचेपर्यंत त्यांचं काम अडायला नको. आणि अशा पद्धतीने 25 ते जवळपास एक 200 मशीन्स आणि एक 300-400 महिला, अशा पद्धतीने हा कामाचा विस्तार झाला. आणि मग आम्ही वाजत गाजत धनत्रयोदशीला म्हणजे जे काम 40 दिवसात पूर्ण करायला पाहिजे ते 6 महिन्यात कंटेनर पूर्ण केला. पण आमच्या बायर्सनी आम्हाला ती वेळ दिली आमच्या कॉजमुळे, कारण हा एक चांगला आम्ही सामाजिक उद्योजक निर्माण करण्याचा आमचा मानस आहे, ह्याच्यासाठी आम्हाला त्यांनी साथ दिली. आणि आमचा कंटेनर गावातल्या सगळ्यांच्या साक्षीने, ग्रामपंचायतचे सदस्य असतील, गावातल्या सगळ्या ज्यांनी महिलांनी काम केलं त्यांनी असेल, असं गावामधून वाजत गाजत कंटेनरची मिरवणूक काढून ती हिंगणगावपासून तर जपानला पोहोचली. आणि जपानच्या मार्केटमध्ये अशा पद्धतीने भारतातून हा ग्लोव्ज देणारं पयोध इंडस्ट्री ही एकमेव कंपनी तयार झाली बल्क क्वांटिटीमध्ये. वा, म्हणजे एक भारतीय उत्पादन जपानसारख्या गुणवत्तापूर्ण देशामध्ये जिथं उत्पादनांना अनेक निकष लावले जातात, हायजेनिक असावं प्रॉडक्ट किंवा डागविरहित असावं, हे सगळे निकष पूर्ण करून एक उत्पादन जपानसारख्या देशात आपलं पोचलं, म्हणजे ही खूप मोठेपणाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. आणि इव्हन एकूण तिथे काम करतानाच एका उद्योगाला पूरक अशी अनेक उद्योग सुरू झाले, अनेक हातांनाही काम मिळालं, महिलांच्या राहणीमानात बदल झाला, कुटुंबाचा दर्जा उंचावला. म्हणजे या सगळ्या किती पूरक गोष्टी घडल्या या एका व्यवसायामुळं. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर.